आज आपल्या देशामध्ये किती आपल्याला विरोधाभास दिसतो बघा, की ज्यावेळी माननीय मोदीजींनी जनधन योजना घोषित केली. का जनधन योजना घोषित केली? तर देशामध्ये कोट्यावधी परिवारांमध्ये एकही बँकेचं खातं नव्हतं. आज जनधन योजनेमध्ये 2 महिन्याच्या कालावधीत 13 कोटी भारतीयांनी बँकेचं खातं उघडलं. आता विचार करा, 13 कोटी खाती, त्या एकेका घरामध्ये जर आपण 3 जण जरी पकडले तरी विचार करा की जवळजवळ 40 कोटी भारतीय हे बँकिंग सर्व्हिसेस पासून दूर होते. मग आपल्याला देशाचा जर विकास करायचा असेल तर जोपर्यंत आपण फायनान्शियल इन्क्लुजन, प्रत्येक व्यक्तीला आपण या वित्तीय व्यवस्थेमध्ये जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत आपल्याला देशाचा विकास करता येणं शक्य नाही. आणि मग हे जे फायनान्शियल इन्क्लुजन आपण सुरू केलेलं आहे याच्यासोबत आताची जी पिढी माझ्या पुढे आहे त्या पिढीला त्याच्याही पलीकडे जावं लागेल. आणि संपूर्ण बँकिंग सिस्टीम नाही, चव्हाण साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं की एक बँकिंग सिस्टीम आहे आणि दुसरं कॅपिटल मार्केट आहे. या दोन्ही सिस्टीम आपल्याला समजून घ्याव्या लागतील. कारण आपल्याला ज्या तरुणाईचा उल्लेख या ठिकाणी शिवानीने केला की 2020 साली जगात सर्वात जास्त तरुणाई आपल्याजवळ असेल, आजही ती सर्वात जास्त आपल्या देशाजवळ आहे. या तरुणाईला जर आपल्याला एंगेज करायचं असेल, या तरुणाईचा उपयोग करून देशाला विकसित करण्याकरता आपल्याला जर आपल्याने मिळून हातामध्ये घेतलाय, हा अतिशय महत्वाचा, अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आपण रोज ज्याचा उल्लेख केला की पेपरमध्ये वाचतो आणि आमच्याकडे रोज, आता माझ्याकडे गृह खातंही आहे, रोज माझ्याकडे लोक डेप्युटेशन घेऊन येतात की फलाण्या माणसाने फसवणूक केली, फलाण्या माणसाने सांगितलं की एवढं आम्ही तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट देतो, दुप्पट करून देतो, तिप्पट करून देतो, चौपट करून देतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, कोणीही तुम्हाला खिशातनं पैसा देत नाही. जो व्यक्ती पैसा देतो तो तुमच्या पैशाची योग्य गुंतवणूक करून त्यातनं पैसा उभा करतो आणि तुम्हाला पैसा देतो. त्यामुळे पैसा कुठे गुंतवला पाहिजे? ज्या व्यक्तीकडे गुंतवणुकीची क्षमता आहे, खरोखर येणार आहे. आपण विचारतच नाही. आज या नागपुरात ज्या ज्या लोकांनी फसवणूक केल्या त्या लोकांना आपण कधी विचारलंच नाही की तू बाबा रे, दुप्पट तिप्पट रेट ऑफ इंटरेस्ट देतो तर तू पैसा आणतो कुठं आहे? म्हणजे एक गमतीने एकाने सांगितलं की म्हणाला, एक व्यक्ती म्हणाला एक वस्तू ही 100 रुपयाची वस्तू 20 रुपयात विकत होता आणि तरी लखपती झाला. म्हटलं कसा काय झाला? तर म्हणजे सोपा, आधी करोडपती होता. अशा प्रकारे जर आपण विचार न करता गुंतवणूक करत गेलो की या व्यक्तीची क्षमता काय आहे, हा गुंतवणूक कुठे करतोय. आणि म्हणून आज आपलं जे स्टॉक मार्केट आहे, या स्टॉक मार्केटमध्ये इतकं चांगलं आपण एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे, इतके वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये चेक आणि बॅलन्सेस तयार केलेले आहेत की याच्यामध्ये फ्रॉड्स होऊ शकत नाही. पण त्याचसोबत चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं, चांगल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवणूक करणं, चांगल्या फंडमध्ये गुंतवणूक करणं आणि त्या माध्यमातून आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करणं, आपल्या पैशातनं आपल्याला आपली वेल्थ क्रिएट करता आली पाहिजे, मत्ता तयार करता आली पाहिजे. पैसा गुंतवला आणि त्यातनं जर वेल्थ क्रिएट झाली नाही, अगदी छान शब्दात चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला मिळणारा परतावा हा जर जो महागाईचा दर आहे, जो रेट ऑफ इन्फ्लेशन आहे त्याच्यापेक्षा कमी असला तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पैशाची व्हॅल्यू कमी होते आणि आपण जे काही कमवतो ते नोटली आपल्याला दिसतं, पण ऍक्च्युअली आपण आपला पैसा गमवत असतो. आणि म्हणून जो काही रेट ऑफ इन्फ्लेशन आहे, पैशाची जी काही किंमत आहे त्या किमतीपेक्षा जास्त पैसा जर आपण कमावला तर आपण आपली वेल्थ क्रिएट करतो, अन्यथा आपली वेल्थ आपण घालवत असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. शेवटी आज आपली भारतीय मानसिकता काय आहे की मी कोणाला तरी पैसे देऊन टाकले, मी मोकळा आलो, बाबा तू पैसा कमवून मला दे. ही जी मानसिकता, यातनं बाहेर पडावं लागेल. पैसा कमवावा लागेल आणि तो जे कमवणारे लोक आहेत त्यांच्याशी आपल्याला 2.5%, 3.5% याच्या पलीकडे नाही आहे. आणि मग याचा अर्थ हा आहे की
भाग प्रगत कुठला होतो? जिथे जास्तीय वित्तीय व्यवस्था उभी आहे, वित्तीय संस्था आहेत, जिथे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जाती आहेत, तिथे ऍक्सेस टू मनी, ऍक्सेस टू फायनान्सेस हा ज्या ठिकाणी आहे तो भाग प्रगत होतो. कारण शेवटी तुम्हाला जर एखादी गोष्ट सुरू करायची असेल, एखादा बिझनेस चालू करायचा आहे, एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्या व्यवसायाकरता आवश्यक पडतं ते कॅपिटल. ते कॅपिटलला जर तुमचा ऍक्सेस असला तर त्या ऍक्सेसच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करता, त्या गुंतवणुकीतनं तुम्ही तुमचा व्यवसाय चालवता, त्यातनं तुम्ही मत्ता कमवता, कमावलेली मत्ता पुन्हा तुम्ही त्याची गुंतवणूक करता आणि तिथली जी काही अर्थव्यवस्था असते ती ऍक्सेलरेट होत जाते. मात्र हे जर आपण बघितलं की ज्या भागामध्ये या वित्तीय संस्था नाहीत त्या भागातली अवस्था काय होते, आणि म्हणून फार चांगली गोष्ट या ठिकाणी सांगितली की आज जास्तीत जास्त आपल्याला रोजगार कशातनं मिळू शकतो, तर तो स्मॉल स्केल इंडस्ट्री, स्मॉल अँड मिडल स्केल इंडस्ट्रीमधनं मिळू शकतो, एसएमईज मधनं. आज देशात सगळ्यात जास्त रोजगार एसएमई मधनं मिळतोय आणि जास्तीत जास्त एंटरप्रेन्युअर्स हे एसएमईच्या माध्यमातून तयार होत आहेत. मुळामध्ये आज जर आपण मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर बघितलं तर त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या सेक्टरमध्ये एक पूर्ण इकोसिस्टीम आपल्याला तयार करावी लागते की ज्याच्यामध्ये एक ड्रायव्हिंग इंडस्ट्री असते जी महत्वाची इंडस्ट्री असते आणि त्याला एन्सिलरीज ज्या असतात एसएमईच्या रूपानं त्या ज्यावेळेस उभ्या होतात त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगार मिळतो. आणि मग या ज्या छोट्या छोट्या इकोसिस्टीम मधल्या ज्या एसएमईज आहेत या एसएमईज करता जर वित्तीय व्यवस्था उभी राहिली आणि याचं योग्य जाळं जर हे जे काही ट्रेनिंग या ठिकाणी होणार आहे त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी हा देखील निर्णय केला आहे की या ठिकाणी एंटरप्रेन्युअर्स तयार करायचे. आणि एक फार चांगली योजना त्यांनी आमच्या पुढे या ठिकाणी मांडली की अशा प्रकारे जे एंटरप्रेन्युअर्स तयार करण्याकरता त्यांचं जे एसएमई मार्केट आहे या एसएमई मार्केटमधल्या गुंतवणुकीमध्ये राज्य सरकारने काहीतरी वाटा उचलावा. निश्चितपणे आता मी काही त्याचा निर्णय लगेच घोषित करतोय असं नाहीये, पण मला सुकृत दर्शनी अतिशय योग्य ते वाटतंय आणि म्हणून मी त्यांना आत्ताच सांगितलं की तुम्ही त्याच्यावर मला एक पेपर द्या आणि निश्चितपणे राज्य सरकार 10 ते 15% जर त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक करू शकलं ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यातनं राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणांना उद्योजक होता येईल, एंटरप्रेन्युअर होता येईल आणि त्यातनं एक चांगला सरकारच्या माध्यमातून त्याला चालना मिळेल. आणि म्हणून निश्चित वी आर ओपन टू इट. आम्ही तो चव्हाण साहेब आपण आम्हाला अशा प्रकारचा एक पेपर द्या आणि राज्य सरकार त्याच्यावर येत्या काळामध्ये वर्किंग करेल आणि आपण सांगताय त्याप्रमाणे एक योजना आपण तयार करून जास्तीत जास्त उद्योजक कसे तयार करता येतील याचा प्रयत्न या ठिकाणी करू. मी आजच्या या प्रसंगी खूप आपलं अभिनंदन करतो, विशेषतः शिवानीचं आणि आशुतोषचं फार अभिनंदन करतो. शिवानीने खऱ्या अर्थानं आपल्या नागपूरमध्ये एवढी मोठी म्हणजे यंगेस्ट ट्रेनर ही शिवानी आहे ही आपल्या सगळ्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून एकदा तिच्याकरता जोरदार टाळ्या आपण वाजवू. बघा टाळ्या काही लोक वाजवत नाहीत त्यांना मी सांगतो टाळ्या वाजवण्याचा दुसरा फायदा असा असतो की थंडीमध्ये गरमी पण येते थोडीशी, त्यामुळे जोरदार टाळ्या तिच्याकरता एकदा वाजवू. आणि हा कार्यक्रम महिनाभर चालेल त्याचा फायदा विशेषतः आमच्या तरुणाईने घ्यावा. आणि एकदा जर तुम्ही फायनान्शियली लिटरेट झाले तर तुम्हाला कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही, कोणाच्या तोंडाकडे पाहावं लागणार नाही, स्वतःच्या पायावर तुम्ही उभे व्हाल. 10,000 तरुण जर या ठिकाणी फायनान्शियली लिटरेट झाले तर त्या 10,000पैकी किमान 9,500 हे स्वतःचा रोजगार उभा करतील आणि निश्चितपणे पलीकडच्या काळामध्ये एंटरप्रेन्युअर्स बनतील किंवा चांगले निवेशक बनतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी पुन्हा एकदा आपले जे आशिष कुमार चव्हाण आहेत त्यांना या ठिकाणी सांगतो की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे आपल्याला आपण मला असं म्हणालात की जागा आणि तरुण आपल्याला पाहिजे आहेत. तरुणाई आपल्याला देण्याचं काम शिवानी करेल, जागेचा प्रश्न मी स्वतः सोडवीन. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात सगळीकडे आपण हे काम करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि चांगल्या कार्यक्रमात मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.